बरं आहे वावरवाला बी मुजरच आहे नाही का आहे तर. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही चाललो आता सकाळी सकाळी 8 वाजता शेतावर. हे माझे सुपुत्र साहेब घेऊन चालले बिमार. चल म्हणे आपण शेतावर जाऊन येऊ. तर चलो हम अपना खेत दिखाते हैं आपको. आमचं काम कसं आहे पहा. आता हे 2 मिनिटं घराच्या इकडे आलो आणि हे आम्ही रस्त्यातच बोलायला लागलो. आम्हाला जाताच 15-20 मिनिट लागते. आम्ही भेटल्या मग असे गंमत की माय. चलो खेत चलो. हमरा वावर ट्रैक्टर हम लेके जा रहे हैं आज आपको. असे ठेक्याचे केलेले वावर जे आहे ना उसपे. हा आमचा घराकड शेतावर जाणारा रस्ता पाहू शकता तुम्ही. हे आमचं मेश्रामबाईचं घर. गिमाय थांब बाबा. किचड किचड किचड. इकडे घर झाले आमच्या शेताच्या जवळपास. आम्ही थांबलो आता. इथपर्यंत आलो आणि इथून हे जे दिसून राहिलं आहे तुम्हाला हे वालं येतं आम्हाला जायचं आहे. जवळच आहे. हे बाबूर दिसते तिकडची का त्या सांगायच्या झाडापर्यंत जायचं आहे. येथून सुरुवात झाली. अरे हे आपलंच आहे का. हे बी आमचं सोय म्हणते यावर्षी केलं म्हणजे दुसऱ्याचं शेत आहे. ठेक्यानं केलं आम्ही. ओजी गुरुजी तिकडे बी आहे तो तिकडे 6 एकर. ते सोमवारची वेळ चांगली वापली. सोमवारची म्हणजे मागच्या सोमवारची. हे मम्मी नको जाऊ चप्पल घालून. चप्पल फसून जाईल. होय सोमवारची लावणी. याच्यात एकट दुकट खंगा गेला आहे आणि ते तिथून तिकडं मंगळवारची आहे. मंगळवारी लावली ना कंटिन्यू ऊनच तापली. येथून 18 तास आणि तिकडच्या डुंग्या. पप्पाची उठा बरं. हा माशी आली अक्कस मारतो. अबे त्या माश्या मारायच्या नव्हे. त्या माश्या मारायच्या होत का. पराठी गिराठी चांगली वापली. खंगी गेले आहे 1-2 लावून झाले. आता चालू आहे लावणं. आज आता आऊतवाल्याला फोन करून देऊ का. भोक नाही बा मला. झाकत तर जा म्हणा बी. अरे थांब आता तशीच उघडी राहू द्यायची होती. त्याला दाखवत होतो मग. बिलकुल हलकीशी खिपली होती. इथं लावलंच नाही. इथं लावलंच नाही. आहे का तुमच्या बी. तिच्यात होत्या 2 बिया आहेत का काय आहेत का. पाहून पा. असली पाहिजे असली पाहिजे. तर अशी आहे गोष्ट मंडळी. हे आमचं पहिलं शेत आहे बी साहेबाच्या हातात. बरोबर. याले म्हणते कास्तकार. याले म्हणते कास्तकार. लावा. हेही तुम्ही पॉइंटवर नाही लावली. तुम्ही लावली जवळ. जाऊ द्या आता. ठीक आहे. हे रस्त्यावर होतं आमच्या शेताच्या. म्हणजे आमचं शेत आहे इकडे. तिकडं म्हणजे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या जवळच हा शेत होता. तर हाय केलं यावर्षी. हे किती एकर आहे. आपल्याच वावराच्या रस्त्यावर आहे आपली 6 एकर ते 13 एकर हे ठेक्याची आहे. ठेक्याची आहे. 13 न 6 19 ना आपल्या वावराच्या त्या काटा आहे 3 एकर. अशी 22 एकर आपल्यापाशी ठेक्याची आहे आणि आपल्या घरची आहे स्वतःची 10 एकर. तिकडे एक आहे पुन्हा. तिकडं आहे पुन्हा. त्या बिलकुल तो कंपाऊंड दिसतोय तो ट्रॅक्टर सुरू आहे. तिथं आहे 1.25 एकर. तिथं नुसत्या तुरी घेतल्या आपण. पण आम्ही म्हणजे ठेक्याची करूनच मेहनत आपली त्याच्यात झोकूनच नुसत्या घरच्या शेतावर होत नाही. आपण ते काही लोक 23 एकर शेती एकूण ठेक्याची आहे. 23 एकर ठेका देणं म्हणजे काही मामूली गोष्ट नाही आहे. करू तर मेहनत. आणि ह्या बाया पाया तो मालक कायदे करत आहे तर वावरवाला कायदे करताय. तर ह्या कायद्यावरच भिडल्या. मग म्हणते बोलते म्हणते 1 दिवस वावर आलं तर बोलते म्हणून. पण आता खरं सांगा तो बोलत आहे तर आपण हे काम नाही होत आता ना का. बरे आहे. बरं आहे वावरवाला बी. मुजरच आहे नाही का आहे तर.
एक चालली समोरच उभी 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 बी टाकते का नाही टाकत का बिचारी? 2-2 तास घ्या एका कायले मारते रे डोंबड्या. ह्या आमच्याकडच्या हुशार बाया. लातला तो बकऱ्या मल्लू. मी मारीन ना नाही आता. पात घेऊ दे अरे. तर हे आपलं हे बी ठेक्याचं शेत आहे. जो कणपटात मारलो ना की पार उबडच पाडतो मल्लू वानाचा. तो कापूस काढून टाक. कुठं उल गेली? काहीच नाही आहे. गाडी खुपसल्यावर निघते मग. कुठं आहे? ते एवढा मेली. हे बाद बसणार आहे कुठं आहे काय तर. हे जर तुम्ही नाही हे हातानं काढल्याशिवाय निघत नाही. असं थोडी निघते म्हणून डायरेक्ट बाजूला टोका तुम्ही. मग आता त्याला काय माहित बाजूला काय सगळं कोणाचं आहे ना. कोणाचं आहे म्हणून माहित नाही. हो ना. हा झाला होतं म्हणून हा डोराय नाही का असं साईडनं घेतलं. घ्या साईडनं घ्या. साईडनं घ्या. दिसते का? हो ठीक आहे साईडनं घ्या. एवढा मोठा बुड होईल. साईडनं घेत जा. एवढा बुड ना एवढा बुड होते का मित्रांनो तुमच्या इकडं पराठीचा? आमच्या इकडं होते. हा आता ह्या बायेले खोद पाडू पाडू देतील आणि मग त्या खोदात तुम्ही लावत जा. मला अनुभव आहे. माहित 2 बसते ना मग. वहिनी 13 एकर कापसाचं. तुरी उन्हाळ्यातच लावल्या होत्या. हे तिकडे पर्यंत आहे शेत. कोणत्या? त्या तुरी उन्हाळ्यातच लावल्या होत्या. उन्हाळ्यात म्हणजे पाऊस पडायच्या पहिले. हो म्हणजे मृग महिन्यात नक्षत्रामध्ये. नक्षत्रामध्ये त्या छान आल्या पाय. मला कशा काहून दिसून सगळी राहिल्या? पकडवली यार. अरे काय म्हणते योगेश हो जमन का बा गरीबाची कास्तकारी होतील लावून का करू. तर आपण आलो आता घरच्या शेतावर. हे आहे सोयाबीनचं शेत. हे आमच्या वावराकडे थोडस म्हणजे इथं रस्ता थोडा चिकीडच आहे. इथं तिकडे रेताळ वावर होतं त्याच्यामुळे एवढं काही नाही. हे लागलं इथपासून. आता हे पूर्ण सोयाबीनचे शेत आहे तिकडे वरती पर्यंत. चांगलं वापलं ना सोयाबीन. साहेब आपला व्हिडिओ बनवत आहे. हे आहे सोयाबीनचं शेत आणि हे इथून हे कायची फिटिंग झाली आपल्या वावरामध्ये. हा त्याच होय. त्याचं होय म्हणते. आता कधी येते आणि काय येते माहित नाही. हो. येईन तो दिवस पण दाखव. हे आपलं बोडीचं. हे पाहू शकता हे पूर्ण बोडी आहे. फुल पाणी भरून आहे ना टंब. कोणाला अजून पाणी नाही आलं आमच्याकडे तेवढं. कोणाला येतं स्विमिंगचा आनंद घ्यायचा असेल तर येऊ शकता म्हणा. हो ना. सध्या काही झालेलं नाहीये. हे बघा हे पूर्ण बोडीचं शेत आहे. हे खोपडी धडाची नवडाची केली. पाण्या पावसाचा माणूस लपला जा तिकडं. माणूस लपला नाही काही नाही. कोणती खूप पाणी लागते. ही एवढी जागा आपण रिकामी ठेवली आहे तर का लावशील? का लावता? काहीतरी लाव दे. अबे नाही येत नाही का लावलं आहे बाई. तुरी लावल्या असल. तुरी मस्त वाटतंय आज शेतात येऊन. बढिया ऐकलं. 4 वांग्याचे झाडं लावीन बाबा. 2-4 बेदऱ्याचे आणि 4-5 मिरच्याचे. कुठून आणणार भेद्र्याचे. येतं दिलं लावून बाबा हे सर्कस. जाईन जागा तर लाव जा. आज आपला शेतातला टूर सुरू आहे. तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्ही. आपल्याला बहुत कमेंट बी आल्या होत्या का घरूनच कायदे करते. खरंच कास्तकारीन होय का निस्ती व्हिडिओसाठी फक्त स्वतःला शेतकरी म्हणते. भाऊ कोणतंच असं नाही आहे का व्हिडिओ फोटोसाठी फक्त शेतकरी म्हणते. आम्ही त्याच्याच भरोशावर खातो. माझा नवरा कुठं नोकरी चाकरी करत नाही. ठेक्याचं शेत करते, शेती करते आणि खाते. त्याच्यामुळं आम्ही शेतकरीच आहो.
असं बोलायला हरकत नाही. ओ अठ्ठे किधर जा रे, चल रे ए गोप्या चल, थांबा येऊ द्या मले. चालले सामोर तेवढे तुझी एकटेच गेले. कमाल आहे नवऱ्याची, असा विचार करताय. मागच्या वर्षी या सीझन या पुडीमध्ये माझ्यापेक्षा हातभर पाणी होता. आता नाही का कोणी एखादी एमर्जन्सी मध्ये बसला तर धुवाले बी नाही आहे. अशी गोष्ट आहे ना. हे सोयाबीनच इथं बोळीत जिथं पाणी नाही राहत तेवढ्या भागात सोयाबीन पेरलं आहे. शेत पण इथं निस्त्या तुरीच लावल्या आहे. पाहू शकता तुम्ही, फक्त तुरी लावल्या या शेतात. हे पण ठेक्याचंच आहे. सारे नाही फाडले, चांगले तिरपे तारपे झाले. तर इथं फक्त ह्या शेतामध्ये तुरी लावल्या आहे. आपल्या बोडीच्या बाजूलाच आहे, म्हणजे पूर्ण ठेक्याचे शेत आपल्या वावराच्या घरच्या शेताच्या बाजूला आहे. आता जाऊ आपण दंडाकडं. परी का म्हणते पावासाठी. हे आपल्या धानाचं दंड, इकडे तिची पार. साहेब चालले, साहेबाच्या मागं धावतच होते बाबा. मला यायचे मोठे मोठे पाय आहे. हे आपलं धानाचा परा, मस्त आपले टरार एक नंबर. कोणतं धान वय हे? एलिटो म्हणते, एलिटो. वा बढिया. श्री 101 पण आहे म्हणते. दुसरीकडे असेल, दुसऱ्या याच्यामध्ये असेल. संपूर्ण हे बघा, हा एक परा आहे इथं टाकला आहे. हे पूर्ण बोळीची पाळ इथपासून आमचं दंड होतं. आणि हे पूर्ण दंडाचा भाग आहे जिथं धान पिकवतो आपण. का म्हणता साहेब? पोरे जमले, पण हा पोरा एक्स्ट्रा झाला. मी नाही म्हणून तरी टाकायला लावला याने जबरदस्तीनं. सर गेली माय, पुरे पाय दुखून आले. तुले का वाटला घरी बसून राहिल्या नव्हते? 35 एकर वावर, हिंटा माणसाचे आतडे बोतडे एक होते. मी बरं तर मंडळी, आम्ही चाललो आता. सगळं शेत फिरून झालं आमचं आणि आम्ही चाललो आता घराकडे. आतापर्यंत आपण डायरेक्ट दंडातून इकडेच, म्हणजे इकडचाच व्हिडिओ काढत आहे. कारण मी आतापर्यंत थोड्याशा रील्स बनवल्या, एक सॉन्ग बनवला आणि 2-3 अशा रील बनवल्या. आणि आता आपण जाणार घराकडे. कारण सकाळी फक्त भरताचे वांगे मांडून आली होती आणि भात ठेवून आली होती. बाकी आता काय करणार अनोखी वगैरे तर माहिती नाही. तर चला, आत्याच्यानी पण काही असं उभे खूप स्वयंपाक होत नाही. आपण नाही राहिल्यावर त्या आता मजबुरीने करते, पण आपण आहोत असो. पण कसं आहे, बाया सकाळी चालल्या होत्या तर हे म्हणे चल आपण सकाळीच चक्कर टाकून येऊ, मग काही जाणं होत नाही. आणि मलाही असं वाटलं, एक बहाणा मी आला की चल म्हटलं म्हणून मी आली. तर चला, बाय बाय, टाटा. अरे इथून तर चिपकते का रे चप्पल. तर चला, बाय बाय. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. एवढा लॉंग व्लॉग पहिल्यांदा असेल, पण पूर्ण शेतात होतं ना. आणू हा बघा, वावरात याल तर वावरातच आणा लागते. तर चला, चल रे, ए चल उठ. तर चला, साहेब पण चालले समोर. तर चला, बाय बाय, टाटा. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आता या तरी व्लॉगला 65 नको म्हणा. हा आमच्या शेतातला व्लॉग आहे. शेतकरी माणसाचा म्हणजे दाखवलेलं आहे मी. सो असू द्या, त्यांची मेंटॅलिटी. चला, बाय बाय, टाटा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.